आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आपण आता आलेलो आहोत नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेस ऑफिसमध्ये। आज या ठिकाणी आपण बघतो आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष आहे, तरुणाई खूप मोठ्या संख्येने आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी इतका मोठा विजयश्री या ठिकाणी खेचून आणलेला आहे। आज आपल्यासोबत याच विजयाचं विश्लेषण करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय दिलीपजी बेटमोगरेकर साहेब या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। साहेब, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर खूप चर्चा झाली, वादविवाद झाले, तर्कवितर्क लढवले गेले आणि तरीसुद्धा काँग्रेस पक्षाने निवडणूक जिंकली, त्याबद्दल तुमचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन। नाही, तर्कवितर्क हे जनतेमध्ये नव्हतं, मीडियाच्या माध्यमातून एक प्रसार करत होते की काहीतरी काँग्रेसमध्ये काही इथली काँग्रेस कमकुवत झालेली आहे, परंतु जनतेमध्ये काँग्रेसबद्दल आजही तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो काही रिस्पेक्ट आहे। त्याच्यामुळं आजसुद्धा काँग्रेस नांदेडची भक्कम आहे। आजपर्यंतचा इतिहास आहे की या ठिकाणची काँग्रेस निवडलेली आहे। एकदा दोनदा जर अपवाद जर सोडला तर त्यावेळेस सगळे निवडणुका आजपर्यंत काँग्रेस जिंकलेली आहे। या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेनं दाखवून दिले की काँग्रेसचा बालेकिल्ला हा नांदेड जिल्हा आहे। नेते कुठेही जरी गेले तरी काँग्रेसच्या सोबत जनता या ठिकाणी सोबत राहिलेली आहे, कायम राहिलेली आहे। त्याच्यामुळे हे जनतेचा विजय आहे। बेटमोगरेकर साहेब, नांदेड जिल्ह्यामध्ये एक बडा नेता भारतीय जनता पक्षात गेला, पण बेटमोगरे कुटुंबीय अगोदरपासून काँग्रेसशी निष्ठावंत आहे। आपले बंधू माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर असेल, आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहात। बेटमोगरेकर कुटुंबीय काँग्रेससोबत कायम निष्ठावंत राहिलेला आहे आणि आत्ता जरांगे पाटलांनी केलेलं आव्हान असेल, पंतप्रधानांच्या इथं झालेल्या सभा असतील किंवा एकंदरीत या निवडणुकीच्या अगोदर जी राजकीय परिस्थिती होती ती थोडीशी ताणाची होती आणि कुठला पक्ष येईल याबद्दल निश्चित मत नव्हतं, काटेकी टक्कर आहे असं लोकही म्हणत होते आणि आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे, निष्ठावंत या उमेदवारांमुळे आज ही निवडणूक आज आपण विजयश्री खेचून आणलेली आहे। काय सांगाल याबद्दल आणि याचं श्रेय आपण नेमकं कोणाला द्याल? याचं सर्व श्रेय जनतेला देणार आहोत आम्ही। आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही काँग्रेसच्या बाबतीत जे सांगतात की आम्ही निष्ठावंत म्हणून राहिलो आहोत, आजपर्यंत आम्ही जे काही 10-5 निवडणुका जिंकलेले आहेत ते काँग्रेसच्याच पक्षाच्या ज्याच्यावर जिंकलेले आहेत। मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचा झालेला आहे। माझे मोठे भाऊ माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबसुद्धा जिल्हाध्यक्ष झाले आणि आमदार झाले, काँग्रेसमुळे झालेले आहेत। माझे वहिनी सुशीलाताई हनुमंतराव पाटील हे सुद्धा सभापती काँग्रेसमुळे झालेले आहेत। त्याच्यामुळे काँग्रेसनं आम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि काँग्रेसचं आपण निष्ठावंत राहण्यामागचं एवढंच कारण आहे की जनता ही काँग्रेससोबत आहे आणि आमच्या मतदारसंघातली परिस्थिती अत्यंतच काँग्रेसची एक बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी मुखेड ओळखला जातो आणि आम्ही जनतेसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि जे निष्ठावंत म्हणून तुम्ही जे सांगता, निश्चित आम्ही निष्ठावंत जवळपास 30-35 वर्षापासून काँग्रेसचं काम केलेलं आहे, सर्व पदावर काम केलेलं असल्यामुळं काँग्रेस आम्ही सोडू शकत नाही हे तुम्हाला सांगतो की त्यावेळेससुद्धा आम्ही जाहीर केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं बरेचसे प्रयत्न झाले की बाबा काँग्रेसला कसं खिळखिळ करता येईल, परंतु ह्या ठिकाणची जनता असेल, ह्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, अत्यंत तुम्हाला सांगतो चिवटपणानं फारच याच्यानं मेहनतीनं या ठिकाणी मेहनत केलेली आहेत। त्याच्यामुळे आज लोकसभेचा विजय या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय जर कोणाला असेल तर जनतेला श्रेय आहे, सर्व समाजाला श्रेय आहे। निश्चित आपण म्हणताय की काँग्रेसला खिळखिळ करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं। आपल्यावर एक असा आरोपही करण्यात आला होता की आपण भारतीय जनता पक्षाची किंवा जो बडा नेता तिकडे गेलाय त्यांची एक बी टीम आहात अशी लोकांमध्ये चर्चा होती, पण ते सगळे अंदाज आपण साफ धुळीला मिळून आज आपण विजयश्री खेचून आणलेली आहे। त्या आरोप करणाऱ्यांना आपण काय प्रत्युत्तर द्याल आज विजयाच्या क्षणी? आम्ही आमच्या पक्षाचं काम केलेलं आहे, बी टीम म्हणून काम करायची आमची तयारी नाही आणि करणार नाही भविष्यामध्ये। आम्ही आमच्या पक्षाचे विचार आम्ही जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत। आम्ही भाजपवर आरोप केलेले आहेत। आम्ही जे काही तुम्हाला सांगतो भाजप सरकारमध्ये जे काही कामं बरोबर झालेली नाहीत त्याच्यावर सुद्धा आमचं प्रत्येक भाषणामध्ये आम्ही आमची बाजू काँग्रेसची सांगितलेली आहे आणि कोणाची बी टीम म्हणून काम करायची आमची तयारी गेल्या वेळेस नव्हती, आताही नाही, पुढे राहणार नाही। त्याच्यामुळे आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही काम काँग्रेसचं करणार आहोत। छोटा मोठा कोणताही कार्यकर्ता जरी असला तर काँग्रेसला जेवढी ताकद देता येईल तेवढी आम्ही तुम्हाला ताकद देण्याचं काम आमचे वरिष्ठ नेतेही करत आहेत आणि आम्ही या ठिकाणी जिल्हा स्तरावर करत आहोत, ही आम्हाला स्वाभिमानाची बाब आहे। एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, अटीतडीच्या लढाईमध्ये काँग्रेसने या ठिकाणी बाजी मारलेली आहे आणि आत्ता ज्या निवडणुका येत आहेत त्या निवडणुकीचं चित्र नेमकं काय असेल आणि तुम्ही किती आत्मविश्वासाने या निवडणुकांना सामोरे जाल त्याबद्दल काय सांगा? प्रत्येक मतदारसंघामध्ये अत्यंत चांगली काँग्रेसची मागणी करायची आम्हाला वेळ कमी आहे। 3 महिन्याच्या आत सर्व काँग्रेसची जागा लढवण्यासाठी आमची तयारी आहे। आमच्याकडे सर्व कार्यकर्तेसुद्धा उत्सुक आहेत, उमेदवारसुद्धा तयार आहेत आणि आता आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जनतेला तेवढं आम्हाला थोडंसं विश्वासात घेऊन जास्तीचं काम करावं लागणार आहे आम्हाला। आणि जनतेचे खूप मोठे उपकार आहेत की आम्हाला लोकसभेची जागा कुठलाही नेता मोठा आमच्यासोबत नसताना आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून हे या ठिकाणचे विजयश्री खेचून आणलेली आहे। आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी पर्याय दिला होता आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून जनतेनं स्वीकारलं। जनतेचे खूप मोठे आभार व्यक्त करतो मी। आणि येणाऱ्या विधानसभेच्या जे काही निवडणूक आहेत, जे आमच्या श्रेष्ठीनं जे काही निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठीनं कोणासोबत युती करायचं, किती जागा सोडायचं, आमची तर मागणी राहणार आहे की आम्ही ज्या पद्धतीनं 2009ला
9चे 9 जागा या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाचे आले होते, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये 9चे 9 जागासुद्धा काँग्रेस आणि मित्रपक्ष या ठिकाणी मिळून लढावं अशी आमची भावना आहे महाविकास आघाडीची. परंतु वरिष्ठांचे जे काही आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू आणि ज्या पद्धतीनं लोकसेवेला आम्ही काम केले सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्याच पद्धतीनं विधानसभेला काम करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकू एवढं या ठिकाणी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो. निश्चित साहेब, मिळालेल्या विजयाबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि भावी निवडणुकांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत होते काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी बेटमोगरेकर साहेब. आज या ठिकाणी आपण विजयाचं विश्लेषण करत असताना त्यांच्याशी बातचीत केली. मी या ठिकाणी मुरलीधर हंबर्डे, राम जामगेसह राज मुदारा न्यूज लाईव्ह नांदेड.